सो आता जर इथे एंट्री घ्यायची झाली तर स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे? ICICI मध्ये. नाही, स्टॉक्समध्ये. येस येस येस, परफेक्ट. तुमची एंट्री झाली पाहिजे या पॉईंटला एक्झॅक्टली. करेक्ट. तुमचा स्टॉप लॉस असेल हा झोन. हा तुमचा स्टॉप लॉस आहे, ही तुमची एंट्री आहे, ठीक आहे. आता स्टॉप लॉस किती पॉईंटचा मिळाला आहे मला? 3.80. सो 3.80 नुसार किती क्वांटिटी घेतली पाहिजे? आपापल्या कॅपिटलनुसार सांगा, 1%च्या रिस्कने. 3.80चा एस एल ए. पटकन. क्विक राहायचंय थोडंसं. किती? ओके, मंगेश सरांनी 260 क्वांटिटी, बाकीच्यांनी किती? 263. त्यानंतर अजून? 260. ओके फाईन. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तुमची कॅपिटल सगळ्यांची 1 लाखच्या आसपास आहे, बरोबर? सो आता पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप काय आहे? पुट स्टॉप लॉस. स्टॉप लॉस इथे मी लावला. आता माझे टार्गेट सांगा तुम्ही मला. आपले टार्गेट्स काय असले पाहिजेत या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये? क्विक राहायचंय. सो दिस इज अ गुड टार्गेट. हे टार्गेट पहा तुम्ही. इथे एक सपोर्ट होता, बरोबर? जुना सपोर्ट दिसतोय का इथे तुम्हाला? मल्टिपल टाइम्स हा सपोर्ट होता. त्याच्या आधी हा रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्स होता, त्याचा सपोर्ट बनलाय, परत त्याचाच रेजिस्टन्स बनलाय. सो आपण ते टार्गेट ठेवू शकतो आपलं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टार्गेट कुठे ठेवू शकतो आपण? सेकंड टार्गेट हे ठेवू शकतो आपण. आणि थर्ड टार्गेट आपण इवन हे ठेवू शकतो, लाईक दिस. सो आपल्यासमोर 3 टार्गेट्स तयार आहेत. किती इझिली गोष्टी आपण करतोय पाहिलं का तुम्ही? आता तुमचं काम काय आहे? यानंतर काय स्टेप असेल? स्टॉप लॉस डिफाईन्ड आहे, क्वांटिटी वाईज आपण एंट्री घेतलेली आहे, आणि हे आपले टार्गेट्स आहेत 3. 1, 2, 3. इथे ठीक आहे. इथे थोडंसं आपण रेजिस्टन्स फेस करू शकतो, बिकॉज हा प्रिव्हियस सपोर्ट एक होता, आणि त्यानंतर त्याचा इथे रेजिस्टन्स बनू शकतो. सो ती एक प्रोबॅबिलिटी पकडून चालायची आहे. बट जरी मार्केटमध्ये अचानक इथून खालती आलं आणि इथे एस एल हिट झाला, तरी आपण किती लूज करतोय? आपण किती लूज करतोय? 1,000 रुपीज, जे की आपल्या कॅपिटलच्या 1% आहेत. सो स्ट्रेस आपोआप कमी होतोय. समजलं? स्ट्रेस आपोआप कमी होतोय. आता ऍक्च्युअल एंट्री आपली इथेच ट्रिगर व्हायला पाहिजे होती, 10, 10:15. आता आपण कुठल्या आवरमध्ये काम करतोय? आता आपण व्होलाटाईल आवरमध्ये काम करतोय. थोडंसं एंट्री पिरियड गेलेला आहे आपला. सो या पॉइंटला तुमची कुठली स्टेप पाहिजे चालू, की तुम्ही या पॉइंटला ना तुमचा जर्नल रायटिंग चालू पाहिजे, बस. नथिंग एल्स. ठीक आहे. फक्त जर्नल रायटिंग चालू पाहिजे. लोक काय करतात? लोक थोडंसं कम्पेअर करायला जातात. हां, बघूया चला, बँक निफ्टीमध्ये काय चाललंय, बाकीच्या बँक्समध्ये काय चाललंय. नाही करायचं. नो मोर अनालिसिस. एकतर टेक युअर एस एल और टेक युअर टार्गेट. आता आपलं फर्स्ट टार्गेट ॲज कम्पेअर टू 1:2चं आहे ऑलमोस्ट. सेकंड आहे आपलं 1:3चं, आणि थर्ड टार्गेट आहे आपलं 1:5चं. नॉर्मली तुम्हाला एवढं मोठं टार्गेट नाही मिळणार. पहिलं टार्गेट तुम्हाला एवढं मिळेल, 1:1, 1:2, 1:1.2च्या आसपास वगैरे एवढं मिळेल, असं एवढं नॉर्मली. पण आज आपल्याला एवढं मिळालंय, सो ठीक आहे, आपण रिस्पेक्ट करूयात त्याचा. फाईन.
जास्त रॉकेट सायन्स आहे का? जास्त अवघड आहे का? तर नाही. आपण काय केलं, सिम्पली आपण आलो, ओव्हरऑल निफ्टीचा ट्रेंड पाहिला. ठीक आहे बाबा, निफ्टी बुलिश आहे. लगेच मी काय केलं, निफ्टी 50 मधील असे स्टॉक शोधले ज्यामध्ये बुलिश मोमेंटम चालू होण्याचे चान्सेस आहेत, ॲज पर चेंज ऑफ कॅरेक्टर, ॲज पर BOS, जे काय असेल ते. ठीक आहे. आणि त्यानुसार मी एक परफेक्ट स्टॉक चूज केला आणि त्यामध्ये एंट्री घेऊन टाकली. इतकं इझी आहे. कारण तुमचं एक्झिक्युशन फास्ट असलं पाहिजे, तुमची डिसिजन मेकिंग फास्ट असली पाहिजे. भले तुमचे डिसिजन चुकू देत, पण ते फास्ट असले पाहिजेत. समजलं? आता इथे काय होणार माहिती आहे, जर तुमची क्वांटिटी 260 नसती आणि तुमची क्वांटिटी लेट से जास्त असती, जसं की 2300 वगैरे, तर तुम्हाला इथे भीती वाटायला सुरुवात झाली असती या पॉइंटला. तुम्हाला इथे भीती वाटायला सुरुवात झाली असती की अरे यार, मार्केटमध्ये जर अचानक रेड कॅन्डल आली तर माझा मोठा लॉस दिसेल वगैरे. कारण तुम्हाला आता मोठा प्रॉफिट दिसत असणार, ज्यांनी पण जास्त क्वांटिटीने प्लॅन केला असता तर. मग जर तुमची क्वांटिटी थोडी जरी जास्त झाली ना, थोडी जरी, तरी तुमची सायकोलॉजी खराब होऊ शकते. इथे तुम्ही पाहू शकता, 2 ते 3 वेळा मार्केटने याच सपोर्ट झोनचा रेजिस्टन्स फेस केलाय बिकॉज ऑफ SNRC. किती इझी सेटअप आहे. एक चेंज ऑफ कॅरेक्टर मस्तपैकी. टाइम फ्रेम चेंज करायचे नाही, काहीच नाही, काहीच नाही, ॲज इट इज फक्त ट्रेड घ्यायचा आणि शांतपणे पाहत राहायचं. जर्नल राईट करत राहायचं. जर्नल रायटिंग कंपल्सरी चालूच पाहिजे. ठीक आहे. कोणाला काही डाऊट इथपर्यंत, किंवा ओव्हरऑल काय सायकोलॉजिकल लेवलला डाऊट्स आहेत का? येस, तुम्ही लाईन्सला स्विच करू शकता मॅम, पण लाईन्सला कसं होतं, हे बघा, लाईन्सला स्विच केलं की तुम्हाला प्रॉपर उलट जास्त चांगली प्राइजेक्शन तुम्हाला कॅन्डल्सला दिसेल, जास्त चांगली. आता इथे हा पण एक चेंज ऑफ कॅरेक्टर आहेच, नाही असं नाही. हा पण एक चेंज ऑफ कॅरेक्टर आहेच. पण कॅन्डल्सला तुम्हाला कधी प्रेफरन्स द्या, असं मला वाटतंय. इझी आहेत कॅन्डल्स, असं काही जास्त अवघड नाहीये. परफेक्ट BOS मध्ये फेक ब्रेकआउट होण्याचे चान्सेस नसतात. जर तुम्ही ट्रेंड पकडला, ठीक आहे, प्रॉपर ट्रेंड पकडला, जर मार्केट बुलिश आहे, बेरिश आहे, तुम्ही पहिला ट्रेंड पकडा. त्यानंतर मग तुम्ही एंट्री घ्या. वेट करा 10:15 पर्यंत, 10 पर्यंत. पहिला MHRR संपू द्या, मग फेक ब्रेकआउटचे चान्सेस कमी होतात. आणि जस्ट इन केस कधी फेक ब्रेकआउट झाला, नॉट एन इशू. आपलं रिस्क मॅनेजमेंट आहे ना परफेक्ट. सो तो इश्यूच नसला पाहिजे. आता नॉर्मली काय होतं माहितीये का, ज्या पण लोकांचं इथे 1000ची रिस्क आहे, आता या पॉइंटला तुम्ही एक्झॅक्टली ₹1000 प्लस असणार. मग लोक घाबरायला सुरुवात करतात की अरे यार, इथून माझा जर लॉस झाला तर काय होईल, माझं टार्गेट तर हिट झालं नाहीये. त्या केसमध्ये तुम्ही थोडीशी क्वांटिटी बुक करून थोडासा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता तुमच्या सेफर साईडसाठी. ठीक आहे. पण ट्राय करा की टार्गेट पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करा. एक तर टार्गेट घेऊन बाहेर पडायचं और स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडायचं. दोन पैकी एक गोष्ट हिट झालीच पाहिजे. तुम्ही ऑब्झर्व केलं का, एंट्री घेतल्यानंतर तुमचं टेक्निकली काम काहीच नाहीये, पण लोक ना, करायचं म्हणून काहीतरी अनालिसिस करत बसणे, हे स्टॉक पहा, ते स्टॉक पहा, यातून एक्झिट कर, त्यात एंट्री कर, अशा गोष्टी करत बसतात. त्याचा काहीच यूज नाहीये. सिम्पली ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बॅकएंडला मिनिमाइज करून ठेवा तुमचं ब्रोकर, बस. नथिंग एल्स. कारण आपण जेव्हा
बॅक टेस्टिंगला पाहतो और जे आपण रात्रीच्या सेशन्समध्ये पाहतो, असं मार्केट इथे पोहोचलेलं असतं. बरोबर, आपण म्हणतो हा टार्गेट हिट झालं. पण हे जे आहे ना, म्हणजे त्रास देत आहे ना हे एक एक कॅन्डल, ते खूप महत्वाचे. आता यानंतर जर एक रेड कॅन्डल आली ना एवढी, लोक पॅनिक होतात, कट करून टाकतात ट्रेड, नाही करायचं. त्यानंतर अजून एक कॅन्डल आली, नाही करायचं. जोपर्यंत तुमचा स्टॉप लॉस हिट होत नाही और टार्गेट हिट होत नाही, कुठलीही ऍक्शन घ्यायची नाही. तुमची नेक्स्ट ऍक्शन कुठली असणार आहे? जसं टार्गेट वन हिट होईल और टार्गेट वनच्या आसपास मार्केट पोहोचलं, आपण हे टार्गेट ठेवूयात. हा हा रेजिस्टन्स ठेवूयात टार्गेट, ठीक आहे. इथे मार्केट जेव्हा पोहोचेल, तेव्हाच माझी पुढची स्टेप असणार आहे, की मी काय करेल, माझी हाफ क्वांटिटी बुक करेल आणि माझा स्टॉप लॉस जो आहे तो ब्रेक इव्हन आणून ठेवेल. समजलं? तोवर आपली कोणतीच स्टेप नाही यादीमध्ये. तुम्हाला फक्त शांत बसायचंय. येस. आता ओव्हरऑल जर आयसीआयसीआय बँकचं तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं ना, तर आयसीआयसीआय बँक काय करते माहिती आहे का? एक मुवमेंट करते, वापस खालती येते, आसपास जाऊनच क्लोज होते. मग थोडक्यात एक डोजी कॅन्डल टाईप आयसीआयसीआय बँकचं बिहेवियर आहे हे बघा. हे बिहेवियर झालं. बिहेवियर म्हणजे काय, की तो स्टॉक त्याच पद्धतीने मुवमेंट करतो काय, त्याच्यामध्ये काही वेगळी खासियत नाहीये. तुम्ही नीट ऑब्झर्व करा. ओपन होतंय मार्केट, खालचं ट्रॅव्हलिंग वरचं ट्रॅव्हलिंग, वापस येऊन तिथेच क्लोज. पाहताय तुम्ही डेली बेसिसला ऑलमोस्ट तेच आहे. सगळ्या कॅन्डल्स तुम्ही पाहिल्या ना नीट, तर तुम्हाला क्लिअरली दिसेल हे. अवघड आहे का? त्यानंतर जे तुमचे हा पोर्शन अवघड आहे. आपला अनालिसिस किती वेळात झाला? हार्डली 1 ते 2 मिनिट लागले आपल्याला अनालिसिस करायला. पण जास्त वेळ कुठे लागतोय? ट्रेड होल्ड करण्यामध्ये, ट्रेड मॅनेज करण्यामध्ये. बिकॉज ट्रेड मार्केट इथून पुढे कशा पद्धतीने बिहेव करेल हे आपल्या हातात नाहीये. कधी कधी असं होतं की एक कॅन्डल डायरेक्ट तुम्हाला तुमचं टार्गेट देऊन जाते अशी रपकन. कधी कधी असं होतं की इथपर्यंत त्रास देईल आणि मग टार्गेट हिट होईल. सो ते आपल्या हातात नाहीये. आपलं काम काय आहे? स्टॉप लॉस लावणे, टार्गेट सेट करणे आणि जर्नल राईट करत राहणे, बस. हॅव यू एंटर्ड आयसीआयसीआय ट्रेड? स्टेप्स टू फॉलो. चेक मार्केट व्यू. येस, परफेक्ट. पहिली स्टेप बरोबर आहे. नाही नाही नाही, गॅप अप गॅप डाऊनचा विषयच नाहीये सर इथे. गॅप अप गॅप डाऊनचा विषय नाही. समटाइम्स कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये गॅप अप होतो, हलका गॅप अप होतो आणि नंतर मार्केट खालती येतं. येस. अकॉर्डिंग टू व्यू डिसाइड कॉल ऑर पुट, बरोबर. चेक प्राइस ऍक्शन आणि एंटर विथ स्टॉप लॉस अँड सेट टार्गेट्स, एकदम बरोबर. नाही नाही नाही, 1 वाजता ट्रेड, हे बघा, ट्रेड तुम्ही कधीही करू शकता. जर तुम्हाला सपोज तुमची 10 वाजताची एंट्री मिस झाली, 10च्या आसपासची, तर तुम्ही परत एखादा ट्रेड घेऊ म्हणजे ती मिस झाली असेल तर तुम्ही 1 वाजता वगैरे प्रॉपर स्ट्रक्चरचा वेट करून एंट्री घेतली, चालेल. आता लेट से या पॉइंटला आपली एंट्री मिस झाली डाऊन साईडची, ठीक आहे, ही तर एंट्री मिस झाली, फाईन. इथे बुलिश एंट्री आपल्याला मिळाली ना, मग आपण आपले रूल्स फॉलो केले, आपण आपली रिस्क नाही वाढवली, जसे रूल्स आहेत त्याप्रमाणे आपण एंट्री घेतली इथे, सो दॅट इज ओके. मॉर्निंगला डिसाईड करायचं का मार्केट बेरिश आहे की. हा, आता करंट पाहायचं सर. करंट कधी कधी काय असतं, मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड असतो आणि मॉर्निंगला अपसाईडचं मोमेंटम चालू होतं, मग तुम्ही अपसाईड नुसारच चाललं पाहिजे. करंट ट्रेंड आपल्याला फॉलो करायचा आहे. चार्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा किती इझी वाटतं ना, की हा डायरेक्ट टार्गेट हिट झाले, किती इझी आहे. पण हे किती पेशन्सचं काम आहे. आता इथे जर लाल कॅन्डल आली ना, मग पूर्ण गडबडून जातात लोक. तसं नाही झालं पाहिजे. कधी कधी तर असं पण झालंय की 2-2, 3-3, 4-4 तास एकाच ट्रेडमध्ये आहे आणि फक्त टार्गेट वन घेऊन बाहेर आलोय. अशा पण केसेस झालेल्या आहेत. कधी कधी असं झालंय की 5-10 मिनिटांमध्ये टार्गेट थ्री पर्यंत मार्केट पोहोचलंय. काय झालंय, आपलं टार्गेट वन ऑलमोस्ट
हिट झालेलं आहे. सो आता आपण कोणती स्टेप घेणार? 19-20 चालतंय, ठीक आहे. तुम्ही इथे स्टेप घ्या, नाही तर तुम्ही मला टच होऊ दे, टच होऊ दे, टच होऊ दे, मग खालतील नको. आता आपण कोणती स्टेप घेणार? सगळ्यात पहिले तुम्ही करणार आहात तुमचा एस एल ट्रेल. ठीक आहे, फाईन, मी माझा एस एल ट्रेल केलाय. त्यानंतर पुढची स्टेप तुम्ही काय घेणार? तुम्ही इथे तुमची 1/3 क्वांटिटी, आपण टार्गेट 2 पर्यंत आज पकडून चालूयात, सो तुम्ही हाफ क्वांटिटी इथे काय करणार? बुक करणार. आता ज्यांची ज्यांची रिस्क 1000 रुपीजची होती, त्यांचा किती टार्गेट हिट झालाय बघा तुम्ही. एक्झॅक्ट टार्गेट हिट झालेलं आहे, ठीक आहे, फाईन. तुमचा किती प्रॉफिट चालू असेल आता, ज्यांची रिस्क 1000 रुपीजची होती? किती प्रॉफिट चालू असेल यातला, या आपल्या टार्गेट हिट लेवलला? ऑलमोस्ट 1800च्या आसपास, आय गेस 1850, 1750 वगैरे काहीतरी. कोणी कॅल्क्युलेट करू शकता का एक्झॅक्ट? सेटिंग्स मध्ये गेलो मी. ओके, तुमचा प्रॉफिट या पॉइंटला असणार 1500, 1600च्या आसपास, ठीक आहे, 1600. सो जर तुमचा 1600 रुपीज प्रॉफिट चालू आहे या पॉइंटला, आणि तुम्ही हाफ क्वांटिटी बुक केली आहे, तर टेक्निकली तुमच्या खिशात किती रुपये आले? 800 रुपये. बरोबर, 800 रुपयांनी तुमचा स्टॉप लॉस जो होता तो तुम्ही झिरो करून टाकला. राईट, झिरो करून टाकला. सो आता आपली रिस्क किती आहे? आता जर वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरिओ, मार्केट इथून शून्य जरी झालं, इथून खूप खालती आलं, झिरो झालं, झिरो, लिटरली झिरो, तर काय होईल बरं? झिरो लॉस, उलटा पण 800 रुपये प्रॉफिट मध्येच असणार. समजतंय? आणि जशी तुम्ही पहिली स्टेप कराल ना, तुमचा पूर्णपणे स्ट्रेस, तुमचं पूर्णपणे टेन्शन सगळं निघून जाईल, लिटरली निघून जाईल. समजलं? आता नेक्स्ट स्टेप काय आहे? पुढची स्टेप, वेट फॉर, अरे यार, वेट फॉर टार्गेट 2. समजलं? आजचे टार्गेट्स खूप लांब लांब आहेत. इझी. आता इथे ना एक कन्सेप्ट क्रिएट होऊ शकते, कुठली सांगा? आपल्या ऑपोजिट मध्ये. जर लक्ष असेल तर सगळ्यांना समजेल. या पॉइंटला एक कन्सेप्ट क्रिएट होऊ शकते आपल्या अगेन्स्ट. येस, परफेक्ट मंगेश सर. इथे एक लिक्विडिटी स्वीप तयार होऊ शकतो आणि मार्केट रपकन खालती येऊ शकतं. समजलं? पण ती एक प्रोबॅबिलिटी आहे. सो आपण काय करणार आहे आता? वेट फॉर टार्गेट 2, दॅट्स इट. सिम्पल. मी आतापर्यंत कुठली अशी गोष्ट करत नाही जी आपल्या रुल्स मध्ये नाहीये. मी जे आपल्या रुल्स प्रमाणेच काम करतोय. टाईटली ट्रेल करू शकतो, येस करू शकता. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर करू शकता. भीती वाटत असेल तर, नाही तर गरज नाही. भीती वाटत असेल काय कराल तुम्ही? तुमचा स्टॉप लॉस इथे आणून ठेवाल. समजलं? बिलो दिस कॅन्डल. हा, घेतल्यानंतर भीती वाटणार. घेतला असेल कोणी कोणी घेतला ऍक्च्युली हा. ओके, अनिकेत सरांनी घेतलाय, मंजिरी मॅमनी घेतलाय, एस पी सरांनी घेतलाय, अमित सरांनी घेतलाय. ओके, ठीक आहे, फाईन. किती आहे तुमचा आता प्रॉफिट चालू? अरे वा, 11,300. 11,300 प्रॉफिटला तुम्ही रिस्क किती घेतली सर? 1%, 2% कितीने काम करताय तुम्ही? नाही, कॅपिटल त्यांची जास्त असू शकते ना सर. 1%, ओके. आणि तुमची कॅपिटल किती आहे? 10 लाखाच्या आसपास का 5 लाखाच्या आसपास? अनिकेत सर, 7 लाख, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर. अनिकेत सर, आता तुमची ट्रेड मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचंय.
ठीक आहे, तुम्ही काय बुकिंग केलंय क्वांटिटी? हाफ, फुल, वन थर्ड काय बुक केलंय? नाही अजून, ठीक आहे. सो इथे तुमचा स्टॉप लॉस ठेवा आता तुम्ही, एक्झॅक्टली या पॉईंटला. ठीक आहे, आणि पहिली गोष्ट तुम्ही इथे बुक करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, इथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवा. आपण आता हा ट्रेड ना न बुक करता तुमचा नेऊयात, इफ पॉसिबल, जर मार्केटने सपोर्ट केलं तर. नाही तर तुम्ही या पॉईंट पर्यंत मला वाटतं एक 8-9 हजार प्रॉफिट तर इझिली करायलाच. ठीक आहे. तुमचा स्टॉप लॉस एक्झॅक्टली 1319.30ला ठेवा, एक्झॅक्टली, काहीच चेंज नका करूयात. ठीक आहे. तुम्हाला कितपर्यंत ट्रेल करू शकता तुम्ही सांगा, किती वेळ थांबू शकता? होल्ड करू शकता ना, मग करूयात आपण होल्ड. स्टॉप लॉस ट्रेल केला की बघा, पहिली गोष्ट, जसं तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करता ना, तुमचा डोक्यात फक्त ही गोष्ट पाहिजे की, असं नाही पाहिजे तुमच्या डोक्यात की जर माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि मार्केट वरती गेलं, ती कन्सेप्ट नाही पाहिजे. तुमच्या डोक्यात हे पाहिजे की आता माझा इथून या ट्रेडमध्ये लॉस होऊ शकत नाही. आणि ती गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट करेल आणि तुम्ही अजून होल्ड करू शकाल. ठीक आहे. आता इथे आपण टाईट ट्रेल का केलंय? बिकॉज इथे लिक्विडिटीचा रिस्क आहे. ही जर लिक्विडिटी लेवल क्रॉस झाली ना, मग काहीच टेन्शन नाही. समजलं? आता जे बाकीचे आहेत त्यांची कंडिशन कशी चालू आहे? त्यांचा स्टॉप लॉस आहे इथे, त्यांचं टार्गेट आहे हे. समजलं? ऑलरेडी ते लोक कुठे आहेत? प्रॉफिटमध्ये आहेत. 800, 900, 1000 जे काय असेल तुमचं ते. ठीक आहे. ऑलरेडी ते लोक प्रॉफिटमध्ये आहेत. सो जसं तुम्हाला हे समजेल ना की यार मी तर जेवढी रिस्क घेतली होती मी, आता तुम्ही सपोज 1000 रुपीजच्या रिस्कने सगळ्यांनी काम केले, त्यापैकी 800 रुपीज तुम्हाला आलेत, म्हणजे जी काही तुमची रिस्क होती ती ऑलमोस्ट कव्हर झाली. स्विंगसाठी कन्वर्ट वगैरे तसं नाही करायचं, नेवर. ठीक आहे. आणि जरी तुम्ही स्विंगसाठी कन्वर्ट करायला गेला, ब्रोकर विल आस्क यू फॉर मार्जिन. पाचपट पैसे मागेल तुम्हाला ब्रोकर. समजलं? कारण तुम्ही 1 लाखाची कॅपिटल असेल आणि तुम्ही जर 260 क्वांटिटी घेतली असेल, तर तुमचं 80 to 70% मार्जिन ऑलरेडी यूज झालेलं असेल. आणि जर तुम्ही ती कन्वर्ट करायला गेला, ते तुम्ही ऑप्शन्सचं करून आलाय, लॉस मधला ट्रेड कन्वर्ट करून ओव्हरनाईट न्यायचा. मला माहिती आहे ह्या गोष्टी कुठल्या आहेत. ठीक आहे. सो इथं नाही होत आणि ते नाही करायचं कधीच. तुमचा इंट्राडे साठी घेतली ना तुम्ही पोझिशन, तर इंट्राडेलाच ठेवा. त्यातून मोठा प्रॉफिट होईल. ठीक आहे, तुम्ही जर कन्वर्ट केली आणि उद्या मोठा गॅप डाऊन झाला तर? आता जसं या केसमध्ये मोठा गॅपअप झाला, तसं उद्या मार्केट इथे ओपन झालं, तर मग तुम्ही काय करणार? काहीच करू शकत नाही. डिसिप्लिन, ह्यालाच तर म्हणतात ना डिसिप्लिन. याच गोष्टी आहेत ना ज्यामुळे लोकांचे लॉसेस होतात. ग्रेड. राईट. नो कॅरी फॉरवर्ड्स. तुमचा डिसिजन कोणता आहे? तुम्ही जर स्विंगसाठी पोझिशन बनवली आहे, तर तुम्ही ती स्विंगसाठीच ठेवा. समजतंय? जर तुम्ही ती पोझिशन इंट्राडे साठी बनवली, तर ती इंट्राडे साठीच ठेवा. इंट्राडेची पोझिशन स्विंगला नेऊ नका, बिकॉज पूर्ण कन्सेप्ट वेगळे आहेत ना. येस, करू शकता, पण बिफोर एंट्री, आफ्टर एंट्री नाही. जसं की आयसीआयसीआय बँक आहे, तर तुम्ही इंडेक्सचं अनालिसिस करू शकता, पण एंट्री घेण्याआधी, आफ्टर एंट्री नो मोर अनालिसिस. ठीक आहे. कॅपिटल क्वांटिटी घेतल्यानंतर ती कॅपिटल सोबत मॅच होत नाही, सोनल इथापे मॅम म्हणतात. मॅम तुमची कॅपिटल किती आहे सांगा मला. कॅपिटल 50,000. ठीक आहे. ओके, 50,000 तुमची कॅपिटल आहे. कॅपिटल. तुम्ही रिस्क किती पर्सेंटची घेताय? 1%ची म्हणजे किती रुपीज झाले? 1% रिस्क म्हणजे किती रुपीज? 500 रुपीज, बरोबर. आता तुमचा डाऊट असा आहे की क्वांटिटी घेतल्यानंतर ती कॅपिटल सोबत मॅच होत नाही, शक्यच नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता हे बघा, या केसमध्ये इथे तुमचा स्टॉप लॉस होता, बरोबर.
इथे तुमची एंट्री होती. सो 1314, ठीक आहे, 1314 तुमचा ICICI आहे ना, एक सेकंड. ICICI बँक मध्ये जर मला 130 क्वांटिटी घ्यायची असेल, तर मला फक्त 34,000 रुपये लागतात. बघा ना, तुम्हीच चेक करा तुमच्या ब्रोकरवरती. 1%च्या रिस्कने तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची आहे मॅम, सोनल मॅम? तुमची क्वांटिटी किती होणार? 130 क्वांटिटी, बरोबर. आता 130 क्वांटिटी घेण्यासाठी करेक्ट 34,000 रुपये लागतात. तुम्ही 260 क्वांटिटी चेक केली असणार. 260 क्वांटिटी त्यांची आहे ज्यांच्याकडे 1 लाख कॅपिटल आहे. बरोबर, असं काही झालंय का? तुमची कॅपिटल 50,000 आहे ना, तुम्ही चेक करा तुम्हाला ऍज पर 50,000 किती क्वांटिटी घ्यायची आहे. 130. ऍज पर आवर फॉर्म्युला क्वांटिटी इज इक्वल टू रिस्क पर ट्रेड 500 डिवायडेड बाय 3.80चा एस एल. 130 क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे. तर एक्झॅक्टली 130 क्वांटिटी घेण्यासाठी तुम्हाला 34,000 रुपये लागतात. एक्झॅक्ट 34,000. होतंय का मॅच आता? वॉन्ट टू अंडरस्टँड कॅल्क्युलेशन, हे बघा. एक सेकंड यार. आता हे बघा. आता हा सिनेरिओ आहे सोनल मॅमच्या रिस्क मॅनेजमेंटचा, ठीक आहे, हा एक्झॅक्टली. आता पुढचा सिनेरिओ, आपल्याला स्टॉप लॉस किती मिळालेला आहे या ट्रेडमध्ये? SL वॉज 3.80, बरोबर. 3.80. त्यानंतर क्वांटिटी किती येणार? क्वांटिटी इज इक्वल टू रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय SL, विच विच इज इक्वल टू रिस्क पर ट्रेड आहे त्यांची 500 डिवायडेड बाय त्यांचा 3.80चा SL. आन्सर येतं 131. सो दिस इज युअर क्वांटिटी. समजलं? ही तुमची क्वांटिटी. आता तुम्ही तुमचा ब्रोकर ओपन करा. ही तुमची क्वांटिटी असणार. त्यानंतर तुमचा ब्रोकर ओपन करा. सर्वांनी ब्रोकर ओपन करा, सगळ्यांनी. ठीक आहे, सर्वांनी ब्रोकर ओपन करा. ICICI बँक सर्च करा आणि बाय वरती क्लिक करा. बिकॉज आपण या ट्रेडमध्ये बाईंग केली. आणि तिथे दोन ऑप्शन असतील, इंट्राडे आणि लॉंग टर्म. त्यापैकी इंट्राडे वरती क्लिक करा आणि क्वांटिटी टाका 131. मार्जिन दिसतंय खालती, मार्जिन किती आहे तुम्ही सांगा. 34,500. 34,618 एक्झॅक्टली. सो जर तुम्ही 1%च्या रिस्कने, इथे जर त्यांनी 2%ची रिस्क घेतली असती ना, तर त्यांची क्वांटिटी झाली असती 260, बरोबर. मग त्यांचं आउट ऑफ कॅपिटल गेलं असतं, 68,000 लागले असते त्यांना. समजलं? त्यांना आधी वाटलं की 260 क्वांटिटी घ्यायची आणि त्यांची कॅपिटल म्हणजे आपण 1 लाख प्रमाणे कॅल्क्युलेट करत होतो. सो त्यांना वाटलं की क्वांटिटी मॅच होत नाही. हाऊ वॉज इट 3.80 एस एल सर? हा बघा ना, इथे आपली एंट्री होती, हा आपला एस एल होता 3.80. इथे एंट्री होती, हा आपला एस एल होता 3.80चा एस एल आहे ना हा. हा, हे स्टार्टिंगलाच आपण बोललो होतो सगळ्यात आधी. SP सर म्हणतात आज लेट जॉईन केला आहे, प्लीज आजच्या ट्रेडचा अनालिसिस सांगा. ओके, ICICI कसा चूज केला? थोडक्यात सांगतो सर, हे बघा. सगळ्यात पहिले काय केलं आपण, निफ्टीचा ट्रेंड पाहिला जो की बुलिश होता. तुम्ही चेक करा डेलीच्या टाइम फ्रेमला, ओव्हरऑल निफ्टी बुलिश होती. त्यानंतर आपण निफ्टी 50 मध्ये सगळे स्टॉक सर्च करत गेलो, वन बाय वन, वन बाय वन. आणि कशामध्ये एक चांगला ब्रेकआउट फाइंड आउट होत होता ते पाहिलं. आणि आपल्याला ICICI मध्ये एक, आय थिंक या पॉइंटला आपण चेक करत होतो इथे कुठेतरी, आणि एक चांगला चेंज ऑफ कॅरेक्टर इथे दिसला. ऍक्च्युली आपली एंट्री इथे मिस झालेली पहिली, पण नो वरीज. आपण दुसरा चेंज ऑफ कॅरेक्टर पकडला आणि इथे एंट्री झाली आपली, किपिंग दिस एज अवर एस एल. आणि आत्ता आपण ऑलरेडी आपलं पार्शल प्रॉफिट बुक केलेलं आहे, आपला SL ट्रेल केलेला आहे. असं आहे.
इझी. समजलं. आणि आता आपण या टार्गेटचा वेट करतो की बाबा हे टार्गेट हिट होईल आणि त्यानंतर मग आपण होल प्रॉफिट बुक करू और टाईट ट्रेल करू असेल. असं आहे. आता हे बघा ना, मगाशी आपण इथे जे पण टाईट ट्रेल करत होते इथे कुठेतरी ठेवला होता असेल. हा इथे. सो तो पण असेल अजून हिट नाही झालाय, अजून सगळेजण ट्रेडमध्ये आहेत. ज्यांनी नॉर्मल एंट्री घेतली ते पण आणि ज्यांनी टाईट ट्रेल केले ते पण. जसं हा झोन ब्रेक होईल आपण सगळे टाईटला शिफ्ट होऊ शकतो, ठीक आहे, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. आपण सगळे टाईट ट्रेल करू शकतो. नेमकं काय पाहायचं सर, आता जसं आपण बॅक टेस्ट करतो की नाही लेक्चर्समध्ये वगैरे, तेच एक्झॅक्ट तेच करायचंय. समजलं आता. अनालिसिसचं किती काम आहे आणि ट्रेड मॅनेजमेंटचं किती काम आहे, लाईव्ह दिसतंय सगळ्यांना. अनालिसिस करायला यार आपण चालू केलं लेक्चर, रप 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 5 मिनिटमध्ये आपली एंट्री झाली होती. आणि आता ट्रेड चालू होऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 तास ऑलमोस्ट झालाय. 50 मिनिट आपण या ट्रेडमध्ये. 50 मिनिट आणि 5 मिनिट. सो तुम्हाला समजलं पाहिजे की जास्त प्रायोरिटी कशाला द्यायची. हेच जे मी करतोय ना, नो सॉरी, नो मोर अनालिसिस, कन्फ्यूज न होणे, जे काय आपण शिकलोय त्याला स्टिक राहणे, प्रॉपर पद्धतीने जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट कसं करता येईल प्रॉफिट हे पाहणे, एवढंच. नथिंग एल्स. यालाच पेशन्स लागतात. शांत बसणे, चार्ट समोर आहे आणि त्यासमोर शांत बसलोय, हे सगळ्यात अवघड आहे. आता तुमच्या समोर जर मी एखाद्याच्या समोर चार्ट ठेवला, चंचल एखादा असेलच, त्याच्या समोर चार्ट ठेवले तो लगेच चालू होईल असा. अरे यात काय चाललंय, यात काय चाललंय, यात काय चाललंय, निफ्टीमध्ये काय होतंय, बँक निफ्टीमध्ये काय होतंय, अरे ICICI मध्ये काय चाललंय, अरे यात पण एंट्री बनते, यात पण एंट्री बनते, अरे इथे डाऊन साईडचा चालू होतोय मग डाऊन साईडचे शोधतो. समजलं. हे नाही पाहिजे. जस्ट वेट अँड वॉच. स्टॉक मार्केट पेशन्स म्हणतात ना ते हे. ठीक आहे. चला, सेकंड टार्गेटच्या जवळ आपण आलेलो आहे. तुमचा स्टॉप लॉस कन्सिडर करूयात. आता तुम्ही टाईट ट्रेल करून इथे ठेवलाय, असंच राहू दे. आता इथला आपण शिफ्ट करून टाकू, ठीक आहे. लेट्स अज्युम. सो होल्डिंग इज इझी जेव्हा तुम्ही जास्त विचार नसाल करत, आणि होल्डिंग इज डिफिकल्ट जर तुमचं तुमचं चंचल. 1:2 झाले अनिकेत सर. टाईट ट्रेल करा किंवा आता आता करा बुक हाफ क्वांटिटी. बघा आता कसं करताय. 1:2 इज गुड रिवॉर्ड. हाफ क्वांटिटी बुक करा, टाईट ट्रेल करा. और नसेल बुक करायचं, कीप युअर एसेल बिलो दिस कॅन्डल. दोन पैकी एक ऑप्शन सरळ इथे एसेल ठेवा आता. 1:0.5 तर घेऊन बाहेर यालच. 15-20 हजार पास झाले. कोण कोण आहे या ट्रेडमध्ये, पेपर ट्रेड वगैरे काही असेल. कोणी कोणी घेतलं आणि किती आता प्रॉफिट चालू आहे तुमचा. 2,700. ओके. अजून बाकीचे. पेपर ट्रेड वगैरे घेतलाय कोणी. और जर तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार किती प्रॉफिट चालू असतं और किती प्रॉफिट चालू आहे, जे काय असेल ते. आपलं पहिलंच लाईव्ह सेशन आहे हे. 2,700. ठीक आहे.
2560. नाईस. नाईस. 1 तास झाला ऑलमोस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 तास. डे हाय पण टार्गेट ठेवू शकता. येस. इथे पण टार्गेट ठेवू शकता तुम्ही. काहीच प्रॉब्लेम नाही. लेट्स से आपण हेच ठेवूयात आता. टार्गेट टू. 3,380 रुपये झाले असते. 3,380. आपण इथे हाफ क्वांटिटी बुक केली आहे, ते पण कॅल्क्युलेट करा. नाही तर फुल क्वांटिटीने प्रॉफिट पकडाल. हा. हाफ क्वांटिटीने एवढा आणि हाफ क्वांटिटीने एवढा. 2,210 रुपये असते. येस, एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात तुम्ही रिस्क रिवॉर्ड किती अचीव केला? 1:2 केला, बरोबर? केला का? सो असं आहे इझी मध्ये. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. तुमच्याकडे आले किती रुपये? 1,02,000 रुपये, बरोबर? 1,02,000 रुपये तुमच्याकडे आले. फाईन. आता पुढचे 2 दिवस, ट्युसडे आणि वेन्सडे, ची रिस्क तुमची फ्री झाली का? तुमचं अकाउंट रिस्क फ्री झालं का पुढच्या 2 दिवसांसाठी? मग पुढच्या 2 दिवसांमध्ये तुमचा एक दिवस 1:2 चा निघाला आणि एक दिवशी तुम्ही पकडून चला लॉस केला, तरी तुम्ही पुढचे 3 दिवस सेफ आहे. समजलं? अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायच्यात गोष्टी. ठीक आहे. ट्रेल एसेल हिट, नो वरीज. नो वरीज भाई. मस्तच. खूप छान होल्ड केलंय तुम्ही तरी. हे बघा, इथून चालू झालं आणि ऑलमोस्ट इथपर्यंत तुम्ही होल्ड केला. 1:2 आय गेस इझिली तुम्हाला मिळालेलं आहे माझ्या मते. येस, 1:2 मिळालं. मस्तच. सो डेली बेसिसला आपल्याला काय करायचंय? तुमचा ट्रेलिंग एस एल हिट करूनच बाहेर यायचंय. टाईट ट्रेल. आता इथून कितीही वरती जाऊ दे, त्याला अटॅच नाही व्हायचं. ठीक आहे. और कितीही खालती येऊ दे, खुश नाही व्हायचं. आपण आपली प्रोसेस फॉलो करतोय. इझिली होऊन जाईल सर. इझिली होऊन जाईल. आता आजच्याच ट्रेडमध्ये बघा ना, 2% तर अचीव झाले. 4%चा विषय फक्त महिन्यात. इझिली होतं यार. 6% इझिली होतं. आणि त्यात तुम्हाला प्लेज करून करत असाल, तुम्हाला स्विंगची साथ पण आहे ना. इझिली होतं. येस. आणि जसा कॉन्फिडन्स वाढेल ना, कॅपिटल पण वाढवा हळूहळू. ठीक आहे. पूर्ण कंपाऊंडिंग वरती नका राहू. थोडंसं स्वतःच्या साईडने पण कॅपिटल वाढवत राहा. एक मी कोट वाचला होता. जर ट्रेडिंगमध्ये तुम्ही बोर होत असाल ना, बोर, तर तुम्ही व्यवस्थित चाललाय. ते या ट्रेडला रिलेट होतंय. जर तुम्हाला एकदम किक मिळत असेल, किक तर मग चुकतंय काहीतरी. आता ऑलमोस्ट मला वाटतं टार्गेट हिट व्हायला आलेलं आहे. इथे लिक्विडिटी क्रिएट झाली होती, बरोबर? इथे लिक्विडिटी स्वीप होतीये. आणि प्लस इथे काइंड ऑफ चेंज ऑफ कॅरेक्टर पण बनण्याचा प्लॅन चाललाय बघा. इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर पण बनतोय. दिसतंय तुम्हाला? सो जर ही लेवल ब्रेक झाली, तर मार्केटमध्ये डाऊन साईडचं मोमेंटम पण चालू होऊ शकतो. समजलं का? ज्या काय आपण कन्सेप्ट शिकलोय त्या सगळ्या इथे तुम्हाला फॉलो होताना दिसतील बघा. लिक्विडिटी स्वीप, चेंज ऑफ कॅरेक्टर, बीओएस, जे काय आहे ते सगळं. नाही 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 नाही. या ट्रेडमधून एक्झिट घेऊन कॉन्ट्रा ट्रेड घेतला तर डिसिप्लिन रूल ब्रेक, ऑब्विसली ब्रेक सर. एनिथिंग अबाव 1 ट्रेड इज रूल ब्रेक. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. 1 ट्रेड, 1% रिस्क इज द गोल्डन रूल. हा रूलच तुम्हाला पुढे नेणार आहे. तुम्हाला, मला माहिती आहे ना, तुम्हाला इच्छा होणार की अरे यार अजून एक घेऊ, अजून एक घेऊ. तेच तर कंट्रोल आहे ना, तोच तर डिसिप्लिन आहे. त्यालाच तर म्हणतात ना माइंडसेट नीट असणे. समजलं? सो आता गाईज, कन्क्लुजनला येण्यासाठी, आत्ता करंटली आपल्या ट्रेडची कंडिशन काय आहे? आत्ता करंटली आत्ता करंटली आपला स्टॉप लॉस आहे इथे. आणि इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर बनतोय डाऊन साईडचा. आफ्टर दिस लिक्विडिटी स्वीप तयार होऊ शकतो. हे आपलं टार्गेट 2 आहे. आणि हे आहे आपलं टार्गेट 3. ठीक आहे. सो आता हा ट्रेड ऑब्झर्व करा.
काय होतंय बघा, ज्यांना पॉसिबल आहे ऑब्झर्व करा आणि लक्ष द्या थोडंसं, ठीक आहे. ऑर एल्स तुम्ही इथे ट्रेल करून ठेवू शकता तुमचा एस एल, आणि त्यानंतर या टार्गेटचा वेट करून मग गो ऑन, ठीक आहे. सो बघा किती होते. जे पण लोक ट्रेडमध्ये आहेत त्यांनी काय करा, सिम्पली तुमचा स्टॉप लॉस उचला आणि इथे टार्गेट टूला आणून ठेवा बस. टार्गेट टूला तुमचा स्टॉप लॉस आहे आता करंट, ठीक आहे. ट्रेल्ड एस एल ॲट T2, ठीक आहे. इथे तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आत्ता करंटली, आणि हे तुमचं नेक्स्ट टार्गेट आहे. सो लेट से, सॉरी, ट्रेल्ड एस एल ॲट T1. प्रॅक्टिकली समजलं, येस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि कसं वाटलं लेक्चर? येस, थँक्यू सो मच.